आमच्या जीवाभावाच्या बातमीनं वाहतूक कोंडीची बातमी ही खर तर वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत असलेला मार्ग आहे तो ठाण्यातला घोडबंदर मार्ग आणि त्याच घोडबंदर रस्त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली। घोडबंदर रोडवर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणं हे एक दुःस्वप्न असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेची खरडपट्टी काढली। नेहमीची वाहतूक कोंडी आणि त्यात सुरू असलेलं मेट्रोचं काम यामुळे घोडबंदर वासियांना तासन तास वाहतूक कोंडीत अडकून बसावं लागतं आणि त्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली। मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारसह ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं काय नेमके निरीक्षणं नोंदवलीत आपण पाहूया ग्राफिक्स मधून। घोडबंदर रस्त्यानं प्रवास करणं म्हणजे दुःस्वप्न आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय। घोडबंदर रस्त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील पावसाळ्याची वाट पाहू नका असे खडे बोल सुनावले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं। अरुंद रस्त्यामुळे घोडबंदरवर अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। या संदर्भात महापालिका अर्थातच ती ठाणे महापालिका ही गंभीर का नाही असा प्रश्न उच्च न्यायालयानं विचारलाय। रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या मॅनहोल संदर्भात आदेश देऊनही अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी का आहे असाही प्रश्न विचारलाय उच्च न्यायालयानं। उच्च न्यायालयाची राज्य सरकार, ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांना नोटीस या संदर्भात बजावण्यात आलेली आहे। मंडळी, स्मार्टफोन हा तुमच्या आमच्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात